नमस्कार शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी प्रणालीवर आपण जर अर्ज केला तर आपल्याला या अगोदर लकी ड्रॉ पद्धतीने नंबर लागत होता। मात्र आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता जो काही प्राधान्यक्रमाने म्हणजे जो अगोदर अर्ज भरील त्याला आता लाभ मिळणार आहे आणि त्यामध्ये जर कोणी वेगळी अफरातफर केली तर त्याचा फार्मर आय-डी सुद्धा ब्लॉक करण्यात येणार आहे आणि तोही 5 वर्षाकरता ब्लॉक असणार आहे। म्हणजेच कृषी योजनेचा कोणताही फायदा त्या शेतकऱ्याला घेता येणार नाही आणि त्या संबंधीचा शासन निर्णय आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये लाभ कसा मिळणार, लाभ कसा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काही गोष्टी केल्या तर आपलं कसं नुकसान होणार आहे याची संपूर्ण इत्थंभूत माहिती आहे। त्यामुळे तो शासन निर्णय आपल्याला बघणं गरजेचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, महा-डी-बी-टी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड FCPS ही कार्यप्रणाली राबविण्याबाबत असं या शासन निर्णयाचं शीर्षक आहे आणि 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे की या अगोदर आपल्याला लॉटरी पद्धतीने नंबर लागत होते आणि आता ही नवीन पद्धत आलेली आहे। आता शासन निर्णय असा आहे की महा-डी-बी-टी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता, लाभ देण्यामधील गतिमानता टिकवून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणालीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य FCPS ही कार्यप्रणाली 1 एप्रिल 2025 पासून राबविण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। या कार्यप्रणालीचे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येतात। महत्त्वाच्या गोष्टी आहेत। महा-डी-बी-टीवर आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य FCPS प्रणालीवर विचारात घेण्यात येतील। जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येईल। त्यांचा आधार व फार्मर आय-डी पुढील 5 वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल। हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बरेचसे शेतकरी असा लाभ घेत असतील म्हणून हा शासनानं निर्णय घेतला आहे। ज्या घटकाकरिता लाभार्थ्याची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्यापुढील किमान 3 वर्षे घेणे अपेक्षित आहे। विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूल पात्र असेल अशा लाभार्थ्याचे आधार कार्ड व फार्मर आय-डी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पुढील 3 वर्षे ब्लॉक करण्यात येईल। सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील। तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील। जी कागदपत्रे उदाहरणार्थ 7/12/8 जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत अशी कागदपत्रे API-द्वारे उपलब्ध होऊ शकतात। त्यासाठी आवश्यक सुविधा महा-IT मुंबई यांचे मार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल। अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी महा-डी-बी-टी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहील। लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्याने विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल। सदर अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही असा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामुळे गरजवंतांना या माध्यमातून लाभ मिळणार आहे। आता हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।